तर हार्दिक शुभेच्छा ज्या आहेत त्या लग्नाच्या बाबतीत दिल्या गेलेल्या आहेत. पुष्कर जो अभिजित चव्हाण आणि विशाखा सुभेदार हे त्याचे आई वडील आहेत आणि याचं लग्न जुळवण्याचं काहीतरी प्रकार आपल्याला या सिनेमात दिसतोय की लग्न होत नाही किंवा लग्नासाठी मुलगी कशी हवी किंवा मुलगी कशी मिळेल किंवा अभिजित चव्हाण त्याला एका सीन मध्ये विचारतो तुला नक्की काय हवं म्हणजे समजलं ना की कदाचित त्याला इंटरेस्ट वेगळा असेल अशा संदर्भाने तो डायलॉग बोलला गेलाय. तर मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे हे बापाला जास्त इंटरेस्ट असतो या सीन मध्ये आपल्याला दिसेल आणि फुल ऑन कॉमेडी आहे कारण की अभिजित चव्हाण आहे विशाखा सुभेदार विजय पाटकर आहे त्यामुळे धमाल होणार आहे या सिनेमामध्ये आणि जबरदस्त टोटल आउट अँड आउट कॉमेडी असणार आहे लग्नाच्या बाबतीत लग्न जुळवण्याच्या बाबतीत किंवा लग्न जुळल्यानंतर जे काही लफडी होतात किंवा एकमेकांबद्दल काही माहिती नसते तेव्हा काय काय घडतं आणि जेव्हा ती माहिती आपल्याला नंतर कळते तेव्हा त्या मुलाचं काय होऊ शकतं किंवा मुलीचं काय होऊ शकतं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते हार्दिक शुभेच्छा देऊ. आता हार्दिक शुभेच्छा टायटल जबरदस्त आहे पॉझिटिव्ह टायटल आहे आणि विजय पाटकर याच्यातलं एक धमाल येणार आहे ज्या पद्धतीचे विजय पाटकर काम करतात किंवा विशाखा सुभेदार सगळे जे कॉमेडियन्स आहेत हे क्लासिक आहेत आणि हा सिनेमा तुम्हाला एंटरटेन करेल असं मला वाटतं म्हणून मी ठाकूर की बिंदास बोल मी मधून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय. 21 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे तेव्हा अवश्य बघा सिनेमा. हार्दिक शुभेच्छा कारण लग्नाचा मौसम तसाही जवळ येत चाललेला आहे बहुतेक आणि लग्न ज्यांचे होणार असतील किंवा जुळवणार असतील किंवा ज्यांचे अफेअर्स असतील त्यांनी हा सिनेमा बघायला पाहिजे कारण काय ज्यांचे लग्न होत नाहीत त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते ह्याच्यामध्ये दिसणारच आपल्याला हार्दिक शुभेच्छामध्ये आणि कशा टाईपच्या हार्दिक शुभेच्छा पुष्कर जोग आपल्याला या सिनेमा मार्फत दिसणार आहे ते 21 मार्च रोजी आपल्याला कळणार आहे. हा जो ट्रेलर आहे हा खूप छान आहे खूप लॅविश ट्रेलर आहे. लोकेशन्स सगळे पॉश आहेत आउट ऑफ इंडिया जाऊन त्यांनी शूट केलेला फिल्म आहे आणि त्यातील ही गोष्ट आहे लग्नाची किंवा त्याच्या हाईट बद्दल बोललं गेलंय खूप छान याच्यामध्ये आपल्याला म्हणजे माहिती दिलेली आहे की हा सिनेमा कशा पद्धतीचा असेल. तेव्हा कॉमेडी सिनेमा बघायचा असेल तर नक्की आवर्जून बघा. हार्दिक शुभेच्छा. 21 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होतोय तर तयार होऊया आपण एकमेकांना आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी थिएटर्स मध्ये जाऊया आणि बघूया. हार्दिक शुभेच्छा. आता हा सिनेमा तुम्ही बघाल याची पूर्ण खात्री आहे ठाकरे बिंदास बोल मी मधून तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवतो मी आणि तर तुम्ही माझं एक चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. हार्दिक शुभेच्छा. भेटूया 21 मार्च. ओके.